प्रतिबिंब तयार करण्याची शक्ती म्हणजे विरोचकाला आपली हुबेहूब प्रतिमा तयार करता येऊ शकते. म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की समोर जी व्यक्ती उभी आहे ती आपलीच व्यक्ती आहे, पण कदाचित ते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब असू शकतं. व्हॉट? सिरियसली? हो. कोण आहे? काको मी आहे नेत्रा. तुला असं वाटलं होतं ना की तू नेत्राला ज्यूस नेऊन दिलंस? हा, मी नेत्राला ज्यूस दिलंच नव्हतं. मी घरात होतेच नाही. मम्मी कसम? हो माहितीये मला. ते ज्यूस तू दिलं नव्हतंस, ते ज्यूस तुझ्या प्रतिबिंबाने नेऊन दिलं होतं. असंच माझ्या बाबतीतही घडलंय. म्हणजे हिला असं वाटतं की मी तिच्याशी नीट बोलले नाही, पण खरं तर मी तिला भेटलेच नव्हते. बरोबर ना? नेत्रा, ह्या सगळ्या गोष्टी मी एकमेकांशी जोडून पाहिल्या आणि ह्या सगळ्यातनं एकच अर्थ निघतो. विरोचकाने त्याची ही शक्ती केतकी, फाल्गुनी आणि शेखरवर वापरली. हो, आणि कदाचित केतकी काकूंच्याच प्रतिबिंबाकडून विरोचकाला कळलं असावं किम गरोदर आहे. अरे देवा, आता मला तर काहीच कळत नाहीये. म्हणजे निदान आपण सगळे तरी खरे आहोत ना? म्हणजे आपल्यापैकी कोणी प्रतिबिंब नाहीये ना? काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मला वाटत नाही की विरोचक त्याची शक्ती इतक्या लवकर वापरेल. नेत्रा, मी सांगितलं होतं ना, मी ज्यूस नाही दिलं होतं नेत्राला. मी सगळ्यांना जोर जोरात सांगत होते, कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. हो ताई, ताई खरंच खरंच सॉरी. म्हणजे आम्हाला खरंच नाही कळलं की त्या तुम्ही नव्हता. सॉरी ताई, आम्ही नाही विश्वास ठेवला तुमच्यावर. सो हॉरिबल. हा विरोचक काहीही करू शकतो आता. विरोचकाची ही शक्ती जास्त डेंजरस आहे. एक मिनिट. नेत्रा, तुला फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने जी ज्यूस आणून दिलंय ते विरोचकाने तयार केलं होतं. पण आपण विरोचकाला कसं थांबवणार? विरोचकाची ही शक्ती इट्स व्हेरी डेंजरस. पण मग आजपर्यंत आपण एकत्र लढत आलो आहोत. यापुढेही लढायचं, शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं. बरोबरचे पप्पाजी. आपण फाईट करूया. आणखीन एक महत्वाची गोष्ट, आपल्यापैकी कोणीही म्हणजे अगदी मी, नेत्रा, अद्वैत सुद्धा आपण जर एकमेकांसमोर आलो आणि सरळ मार्गाने किंवा आड मार्गाने काही माहिती विचारायला लागलो, काही गुपित विचारायला लागलो, तर जोपर्यंत समोरची व्यक्ती कोण आहे ह्याची खात्री होत नाही तोपर्यंत काहीही सांगायचं नाही. पण आत्या सासू, मग ओळखायचं कसं? तोच तो प्रश्न आहे. हे खरंच खूप कठीण आहे. जोपर्यंत आपण प्रतिबिंब ओळखू शकत नाही, खरी व्यक्ती ओळखू शकत नाही, तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. आपण काहीही करू शकत नाही. लवकरात लवकर काहीतरी मार्ग शोधायला हवा. काय झालं डॉक्टर? रिपोर्ट्समध्ये काही? नाही, ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे, पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम वाटत आहे. टेक्निकल प्रॉब्लेम? हिंद्राडे ताई, सॉरी, पण एक विचारू. विरोचकाला नेत्राच्या बाळाबद्दल कळलंय ना? म्हणजे नक्की काय झालं भाऊ?
विरोचक नेत्राच्या बाळाला काही करणार तर नाही ना? हे सगळं विचित्र असलं ना तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बाळ अगदी व्यवस्थित आहे आणि मी व्यवस्थित चेकही केलं. डॉक्टर पण हे कोणीतरी नखाने स्क्रॅच केल्यासारखे मार्क आले ते. तेच मला कळत नाहीये. साहेब रिपोर्ट्स कधी मिळतील? येतील संध्याकाळी. ते म्हणाले ना मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. मशीन रिपेअर झाली की पाठवतील संध्याकाळी. फोनवर पाठवतील. मी ब्लड टेस्टला गेले होते तेव्हा काही म्हणाल्या का डॉक्टर परत? नाही नेत्रा, तू नको विचार करूस या सगळ्याचा एवढा. डॉक्टर म्हणाले ना बाळ सेफ आहे म्हणून. हो पण तरी नेत्रा, मला कळतं हे सगळं थोडं टेन्शन येण्यासारखंच आहे, पण साहेब त्या सोनोग्राफी रिपोर्टवर नकाने ओरखडे मारल्यासारखं होतं.